कुठल्या लहान मुलाला भूक लागली, हा घे बाबा. एक्झॅक्टली, म्हणजे लाडू खा. बॅग मध्ये टाकला, Yes, कशातही टाकला आणि तरी केवढं हायजिनिक आहे बघा ना. एक्झॅक्टली. आता मी तुम्हाला लाडू दिला, माझा हात पण लागत नाही. आणि त्याच्यावर खसखस घातलेली नाही हो आहे, हो, कारण ओके. खसखस म्हणजे पॉपी सीड, ती हम्म, इतर देशांमध्ये बॅन आहे. एक्झॅक्टली. ते सगळं फेकून देतात, म्हणजे सगळा हॅम्पर तुमचा फेकून दिला जाऊ exactly. शकतो. अनेक देश हॅम्पर किंमत 1. अच्छा, कुठल्याही म्हणजे देशात. असं- हा, कुठल्याही देशात सेम किंमत. म्हणजे असं नाही की बाबा कॅनडाला वेगळा, अमेरिकेला वेगळा. सो चिरोटे 150 रुपयाला 200 ग्राम आहेत. संजीव कपूर त्यांनी माझी एवढी तारीफ केली ना, वाव. ते म्हणाले सचिन क्या बात आहे, तुझा बेस्टेस्ट प्रॉडक्ट हा आहे. स्वतःला टेस्ट करायचं असेल तर पाव किलो 200 ग्रामची पाकिट आहेत अवेलेबल. आणि 400 रुपयाला ह्या 10 करंजी आहे. म्हणजे आणि बेक केल्यामुळे कसं होतं, कधी कधी काय होतं ना, ती पडून असते. 2 महिने खा, 3 महिने खा, काही प्रॉब्लेम नाही. Shelf life. 3 महिने शेल्फ लाईफ. कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंची मी चित्राली. फुल दिवाळी मूड मध्ये गेलेले आहे. आय एम शुअर तुम्ही सुद्धा गेला असाल. आणि आता बरेच प्रश्न, डीएम्स, कमेंट्स यायला लागलेत तुमचे की दिवाळी फराळ, दिवाळीची शॉपिंग, सगळं 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 आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि सुरुवात करतोय दिवाळी सिरीजला. आणि अर्थातच आपण पहिले जातोय की कुठे बेस्ट फराळ मिळतो ते पाहायला, अगदी घरगुती फराळ. पण ही जागा थोडी खास आहे. खूप वर्षांपूर्वी जेव्हा मराठमोळा फराळ हा भारतात नाही तर परदेशात आपल्या काही मराठमोळ्या मित्र परिवाराला हवा असेल तर तो कसा मिळू शकेल, यासाठी सुरुवात करणारे जी व्यक्ती आहे त्यांच्या दुकानाला भेट देतो. आणि त्यांच्याकडचा दिवाळीचा फराळ अतिशय सुंदर असतो असं मला कळलेलं आहे. सो काय आहे गंमत या सगळ्या ब्रँड मागची, काय स्पेशालिटी आहे त्यांची, आणि तुम्ही तिथे येऊन काय घ्यायला हवं, चल पाहूयात. दादरमध्ये आल्यावरती गोडबोलेंकडे जाणार नाही असं होणार नाही. आणि गोडबोले खरंच अगदी गोड गोड बोलणारे आहेत. आणि त्यांची भेट झाली आहे. मस्त असा खमंग सगळीकडून वास यायला लागलाय, पण सुवास यायला लागलाय. आणि तो गोडबोलेंकडे आल्यानंतर दिवाळी फराळ म्हणजे काय घ्यावं आणि कुठला घ्यावा असा प्रश्न पडतो. अनेक वर्ष मी म्हटलं तसं की जेव्हा इम्पॉसिबल होतं की भारताबाहेर मराठमोळा आपला जो फराळ आहे तो कसा पोहोचेल, ह्याचा प्रश्नचिन्ह अनेकांना होता. खूप महाग असायचं हे सगळं, तेव्हा तुम्ही शक्य केलं. तेव्हापासून ते आतापर्यंत सुरू झालेली ही परंपरा जी आहे ती अजूनही सुरूच आहे. दिवाळी म्हटल्यावरती गोडबोलेंचा फराळ हे समीकरण काही बदललेलं नाही. सो कशी झाली सुरुवात, किती वर्ष होतं, तेव्हा काय आव्हानं होती? हो येस, सांगतो ना मी. सगळ्यांनाच सांगतो की 2005 साली असं झालं होतं ना, की सगळा फराळ किंवा सगळे जे खायचे प्यायचे पदार्थ असतात ना, ते US मधले कस्टम मधले ना सगळं फेकून द्यायचे. आणि एवढं वाईट वाटायचं, एवढं मेहनतीने सगळं बनवलेलं असायचं आणि ते तिकडे गेल्यावर फेकून द्यायचे. मग याच्यावर उपाय काहीच नाही का? तर आईने मला सांगितलं, अरे सचिन तू प्रयत्न कर ना. तर आम्ही प्रयत्न केले आणि 2005 साली मला US FDA अप्रुव्हल सर्टिफिकेट मिळालं. त्याच्या अनुषंगाने मी 100% फराळ आणि खाद्यपदार्थ अमेरिकेला एक्सपोर्ट करायला लागलो. आणि तेव्हाच म्हणजे साधारण हे मला मे जून मध्ये सर्टिफिकेट मिळालं. माही म्हणाली आपण फराळ पाठवूया ना तिकडे. आणि फराळाच्या मागचा असा कॉन्सेप्ट होता की हॅम्पर उघडा आणि दिवाळी साजरी करा. मी त्याच्यात चकली दिली होती. चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे, बेसन लाडू, करंजी, कडबोळी, चिरोटे, एक कंदील, 2 पंट्या, एक उठण्यापासून बनवलेला साबण, काल निर्णय कॅलेंडर आणि रांगोळी स्टिकर. त्यामुळे हॅम्पर उघडा आणि दिवाळी साजरी करा. आणि सगळ्यांना म्हणजे हजारो लोकांना म्हणजे भारतीयांना म्हणजे जे अमेरिकेत स्थायिक आहेत त्या सगळ्यांना माझा हॅम्पर पोचला आणि एवढी तारीफ झाली. म्हणजे मी सगळ्यांना सांगतो की 2005 साली न्यू जर्सी मध्ये सगळ्यांच्या घराबाहेर गोडबोलेंचा कंदील लागलेला होता. आणि प्रत्येक जण विचारत होतं की तुम्ही पण गोडबोले मागवलात का? आणि माझा घरगुती फराळच असतो आपला. म्हणजे तुला तर माहितच आहे की वर्षानुवर्ष माझी आई सगळ्या महिलांना एकत्र आणून फराळ बनवते आणि आम्ही एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. आणि एवढी प्रचंड तारीफ झाली. आणि 2005 साली माझ्या नशिबाने माधुरी दीक्षित नेने त्या तिकडे होत्या. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पहिला हॅम्पर माझा पोचला आणि त्यांनी एवढी माझी तारीफ केली
त्यामुळे आणि जोरदार चालू झालं आणि जे 2005 पासून सुरू झालं आता 19व्या वर्षात आपण पोहोचलोय. वाव. मी 19 वर्ष झाली आम्हाला फराळ पाठवून. तर आता जोरदारच रिस्पॉन्स तरुण झालाय ब्रँड. नाही खूपच छान खूपच छान. नक्कीच. येस. आणि माझा फराळाची वैशिष्ट्य अशी आहे की मी 2005 पासूनच डाएट फराळ पाठवायला सुरुवात केली. म्हणजे डाएट फराळाला इतर लोकांचे म्हणजे इतर देशांमधले जो डाएट फराळ असतो ना म्हणजे डाएट पदार्थ असतात त्यांना अजिबातच चव नसते. बरोबर. मी आईला विचारलं की आपल्याला काय करता येईल की पदार्थांना चव तर पाहिजेच ना. चवीने खाणार त्याला गोडबोले देणार. त्यामुळे आपला चविष्ट फराळच पाहिजे. मग आम्ही सेंट्रीफ्युगल मशीन आमच्या कारखान्यात आणलं. त्याच्यामुळे काय झालं 100% तळलेली चकली त्यातलं 80% तेल निघून गेलं आणि तेलकट खाल्ल्याचं समाधान पण आणि तेल पण पोटात जात आणि टेस्ट कुठेही लूज होत नाही. ऍब्सोल्युटली होत नाही. आमचे शंकरपाळे बेक्ड आहेत. चकली ही डाएट आहे. नंतर आमची करंजी आहे ती बेक्ड आहे. आम्ही एवढं सगळ्याकडे लक्ष दिलेलं आहे ना कारण सगळे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत आता. तेव्हा पण होते आता तर जास्तच झालेले आहेत. सोशल मीडियामुळे सतत वाचत असतात की हे खाल्ल्यामुळे हे होतं हे खाल्ल्यामुळे हे होतं. आणि आमचा पण स्टडी असतो की काय लोकांना पाहिजे आणि जे लोकांना पाहिजे ते गोडबोल्यांकडे 100% अवेलेबल आहे. वा. येस. ओके. सो आपण बघूयात आता काय स्पेशालिटी आहे, कोणता कोणता फराळ आहे आणि काय त्याची स्पेशालिटी आहे. सो तुम्हीच आम्हाला सांगा काय बेस्ट सेलर आहे. सांगतो. हे पॅकिंग बघून मला इतका आनंद झालाय आणि त्याचं छान बघा हे प्रॉपर बॉल असं प्लास्टिक पॅकिंग आहे. सो दिस इज की तो फुटू नये. हा एक्झॅक्टली. कारण काय होतं माहिती ना हा सगळा फराळ जे लाडू वगैरे असतात ते आपल्याला साजूक तुपातलेच लागतात. खरंय. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. येस. त्यामुळे काय व्हायला लागलं आम्ही जेव्हा पाठवायला लागलो ना तेव्हा या सगळ्या लाडवांची वडी व्हायची साजूक तुपामुळे तिकडे पोचेपर्यंत अमेरिका ऑस्ट्रेलियामध्ये पोचेपर्यंत. मग काय करायला लागेल लाडवाचं काय पॅकिंग कसं करणार. माझी आई म्हणजे जगात भारी हो. त्यामुळे आई म्हटल्यावरती सगळ्या गोष्टीचा त्यांच्याकडे निवारण असतं. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर आईने हा मोल्ड बनवून घेतला आणि हा रव्याचा साजूक तुपातला लाडू आहे. हा असा पोचतो. हा बघा ना. आणि तो परफेक्ट गोल मटोल असा राहतो आय एम शुअर. आणि हे बघायला पण इतकं छान वाटतंय. इतकं छान वाटतं. आणि कुठल्या लहान मुलाला भूक लागली हा घे बाबा. एक्झॅक्टली. म्हणजे बॅग मध्ये टाकला कशातही टाकला तरी केवढा हायजिनिक आहे बघा ना. आता मी तुम्हाला लाडू दिला माझा हात पण लागत नाही. बरोबर आहे. येस. आणि तुम्ही घेऊन कुठेही खाऊ शकता. हा बेस्ट आहे. आणि हे पॅकिंग मला प्रचंड आवडलेलं आहे. हे जे इनोव्हेटिव्ह पॅकिंग आहे थँक्यू सो मच. त्यामुळे बऱ्याच गोष्टींनी म्हणजे तुम्हाला जर हे पाठवायचं असेल कोणाला कुठेही तर तो लाडू म्हणूनच जाईल. तो कुठेही त्याचं काही बदललेलं नसणार आहे. सो लाडू पाठवलाय लाडूच भेटायला जाणार आहे त्यांना असं आहे. सो काय रेंजनी स्टार्ट होतो फराळ आपल्याकडे. माझ्याकडे सगळा फराळ आहे ना तो 500 रुपये किलोनी आहे. ओके. म्हणजे चिवडा आहे त्याच्यात भरपूर काजू घातलेले आहेत. म्हणजे माझं असायचं की घासाला एक काजू लागला पाहिजे. आई वा. त्यामुळे तुम्ही बघाल ना काजू म्हणजे माय गुडनेस. म्हणजे मला इथे वरती जसे 4, 5, 8, 10 दिसत आहेत आणि त्याच्यावरचं ब्रँडिंग सुद्धा म्हणजे तुम्ही त्याच्यावरती अगदी ठसठशीत दिसत आहेत. सो नाही. आणि 500 रुपये किलो कुठला म्हणजे चिवडा आहे तो काजू घातलेला आहे त्यामुळे 600 रुपये किलो आहे. ओके. चकली आहे ती 600 रुपये किलो आहे. ओके. बाकी सगळे पदार्थ. आणि चकली बेक्ड आहे. डाएट चकली आहे. सॉरी चकलीचं सॅम्पल दाखव ना जरा. येस. अनारसे सुद्धा आहेत. अनारशांचं पण पॅकिंग बघा ना. एक्झॅक्टली. अनारसे आणि प्रॉपर असल्यामुळे जाळी आहे त्याला व्यवस्थित जाळीदार अगदी पारंपरिक. आणि त्याच्यावर खसखस घातलेली नाही. कारण खसखस म्हणजे पॉपी सीड ती इतर देशांमध्ये बॅन आहे. एक्झॅक्टली. ते सगळं फेकून देतात. म्हणजे सगळा हॅम्पर तुमचा फेकून दिला जाऊ शकतो. सो ते सगळे विचार करून तो सगळा स्टडी करून नाही पाहिजे आपला फराळ. सो हे 1, 2, 3, 4, 5 हे 200 रुपयाला आहे. 5 अनारसे आहेत. सो त्याचं पॅकिंग अतिशय उत्तम आहे आणि कुठेही ते फुटणार नाही अशा वेणी आहे. सो आणि किती दिवस अगोदर जर कुठे पाठवायचं असेल तर कसं असतं किती दिवस आम्ही आता ना 19 तारखेपर्यंत हॅम्परचं बुकिंग घेतो. ओके. आणि हॅम्परचे प्राइसिंग ओके 14,000 म्हणजे 13,999 आणि 14,999 असे 2 हॅम्पर्स आहेत. हे भरले
की तुम्हाला डायरेक्ट हॅम्पर तिकडे मिळू शकतो जगभरात. आणि आम्ही असं लिहिलेलं आहे, अनेक देश हॅम्पर किंमत एक. अच्छा, कुठल्याही देशात कुठल्याही देशात सेम किंमत. असं नाही की बाबा कॅनडाला वेगळा, अमेरिकेला वेगळा, दुबईला वेगळा, सगळ्यांना एक किंमत. आणि आता किती देशांमध्ये जातो आपला फराळ? फक्त 176 देशात जातो. 176 देश. क्या बात आहे. आणि कशी मागणी असते, म्हणजे कधी जोरदार मागणी किती असते. संपते? आणि मी सांगितलं ना 176 देश, त्याच्यापैकी ना 80% ऑर्डर्स या अमेरिकेवरून असतात. ओके. कारण तुम्ही बघाल ना तर घरटी एक मुलगा किंवा मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे आता. एक्झॅक्टली. Yes, आणि yes. बऱ्याच मराठी फॅमिलीज तिथे प्रॉपर सेट प्रश्नच नाही ना. तिकडे म्हणजे न्यू जर्सी मध्ये जर कोणी अमेरिकन आला तर तो कन्फ्यूज असतो की मी नक्की माझ्याच देशात आलोय का कुठे. नक्कीच. आणि अजून पॅकिंगचं म्हणतोय आपण, तर हो, yes. करंजीचं पॅकिंग बघा किती Absolutely. सुंदर आहे. इंडिव्हिज्युअल पॅक केलंय आणि मी तुम्हाला ओढून दाखवतो ना करंजी. येस. सो हे बघा. करा नंतर. हो हो. मला हे दे. हे जे आहे ते अतिशय मला प्लेट दे ना, प्लेट. उत्तम पद्धतीने पॅक केलेले आहेत. 10 करंजी आहेत याच्यात आणि 400 रुपयाला ह्या 10 करंजी आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 40 रुपयाला एक करंजी. आणि प्रत्येक करंजी ही पॅक्ड आहे वेगळी, इंडिव्हिज्युअल. ऑथेंटिक डिश आहे ही, एकदम पारंपरिक. आणि Yes. गोडबोलींचे चिरोटे म्हणजे खायलाच हवे आणि असं मी ऐकलेलं आहे. प्युअर घी. त्यामुळे Yes. हे बघा, ह्याचं पण पॅकिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जर तुम्ही पाहिलं तर पॅकिंगच्या बाबतीत तुम्हाला जर कुठे म्हणजे इथल्या इथे सुद्धा ट्रॅव्हल करत असाल, घरी Yes. नेईपर्यंत तो फराळ अनेकदा तुटतो, कारण की तो अगदी खुसखुशीत असतं सगळंच. आपण बनवताना चकल्या तुटतात, चिरोटे तर म्हणजे खूपच नाजूक असतात आणि करंज्यात पण तसं काहीही यांच्याकडनं जर नेणार असाल तर हे बघा, यात पण तुम्हाला जवळपास हे 200 ग्रामचं पाकिट आहे, 150 रुपयाला आहे 200 ग्रामचं पाकिट. सो चिरोटे, अनारसे हे तुम्हाला ग्रॅम्स म्हणजे किलो वाईज मिळत आहेत. नग वाईज बघाल तर करंजी, लाडू हे नग वाईज मिळणार आहेत. सो अजून त्यांचं काय मी म्हणते मगासपासून की ते दिसलं म्हणजे आधी नजरेला आवडते ती गोष्ट, आणि नंतर म्हणजे ही किती चिकणी करंजी आहे, म्हणजे अतिशय सुक्या खोबऱ्याची आहे. ओके. पण तुम्ही खाऊन बघा. ओके. ती ओल्या नारळाची वाटते, माहिती ना, ओल्या नारळाची. आपण करंजीने सुरुवात करूया. Yes. आणि माझा पहिला म्हणजे दिवाळीचा सुरुवात होतीये थोडक्यात. सो आपण करंजी खाऊन बघूया. येस. आणि ती तुला ना आपल्याला सुक्या खोबऱ्याचा आहे, पण वाटेल तुला ओल्या खोबऱ्याचा आहे की. राईट. सो हे बघा, हे फिलिंग येस कुठेही ती पोकळ नाहीये, अनेकदा खुळखुळी असते करंजी. सो ही खुळखुळी नाहीये आणि त्याच्यामुळे त्याचा खाताना जो आस्वाद असतो तो अतिशय सुंदर असतो. सो लेट्स ट्राय. कमाल. परफेक्ट गोड आहे ती, फार गोड नाही. येस. आणि फार अनेकदा त्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग येतो, तसं न येता अतिशय योग्य पद्धतीने ती बेक्ड आहे. कुठेही त्याची चव कमी होत नाही. म्हणजे मी बोलते पण मला त्याची टेस्ट अजूनही रेंगाळते जिभेवरती. कमाल. सो ही आणि सुक्या खोबऱ्याची असून वाटत वाटत नाहीये की सुक्या खोबऱ्याची, तर छान ज्युसी येते आतला पण. करेक्ट. जे फिलिंग आहे म्हणजे आणि बेक केल्यामुळे कसं होतं, कधी काय होतं ना, ती पडून असते. 2 महिने खा, 3 महिने खा, काही प्रॉब्लेम. 3 महिने शेल्फ लाईफ. वा. आणि ती छान ते सारण जे आहे ना, आपण म्हणतो ते ज्युसी, कुठेही सुक्क नाहीये, ड्राय होत नाही तोंड खाताना. त्यामुळे कधी ना आपल्याला धास लागते, माहिती ना, नारळाचं खाताना. आणि परफेक्ट फिलिंग आहे बघा तुम्ही, कुठेही स्पेस नाहीये. मुद्दामून तुम्हाला दाखवलं, अनेकदा सुक्या नारळाची करंजी खुळखुळी होते आणि त्यामुळे ती खाताना अनेकदा पीठ लागतं. यात अजिबात लागत नाही. सो थम्स अप आहे. जसं मी मगाली तसं 400 रुपयाला 10 नग येतात या, आणि प्रत्येक नग हा वेगळा पॅक्ड आहे. सो ज्याने ऑलमोस्ट 40 रुपयाला एक करंजी पडते आणि ती परफेक्ट आहे. हॅट्स ऑफ, थम्स अप. सो चिरोटे आलेले आहेत, जगात भारी चिरोटे असं त्यांचे चिरोटे आहेत असं मला कळलेलं आहे. आणि वन ऑफ माय फेवरेट फराळ चिरोटे आहेत.
त्यामुळे मी you, हे thank you. अजिबात सोडणार नाहीये. आणि अगदी छान साजूक तुपातले आहेत, Yes, त्यामुळे yes. तो सुगंध ऍक्च्युली उघडल्या येतो साजूक तुपाचा. सो मी ट्राय करते. सॉरी Yes. मी त्यांना नाही. विचारणारी नाही, बिकॉज ते खाऊन बघून कंटाळले असतील. नाही नाही येस येस येस. अहो. जो क्रंचीनेस आहे ना, कमाल. म्हणजे आय डोंट नो माईकने जर तो क्रंच पकडला असेल की नाही. जर पकडला असेल, तुम्ही फर्स्ट बाईट घेतला तो क्रंचीनेस आणि तो गोडवा, हो कमाल. ते तूप पण छान. हा. तुम्ही प्लीज हे चिरोटे मिस करू नका. हे बघा, जे लेयर्स आहेत चिरोट्यांचे ते फार ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट असतात. केवढी मेहनत आहे. एक्झॅक्टली. आणि ते केवढी इतके मेहनत. नाजूक असतात खरंय की ते तळताना अनेकदा तुटतात. येस येस जरासं जरी इथे तिथे झालं येस त्याचं खरंय. पीठ भिजवण्याचं Correct. प्रमाण की ते तुटणार, तेलात ते विरघळणार. हो ना हो ना हो हे भरपूर वेळेला होतं. आणि त्याच्यावरती भुरभुरलेली साखर येस. तुम्हाला. आणि चिरोटे कितीला आहे? 150 रुपये 200 200 ग्राम. येस. हो. सो चिरोटे 150 रुपयाला 200 ग्राम आहेत. अगेन मी सांगते की फराळ अतिशय उत्तम क्वालिटीचा आहे. त्याचा शेल्फ लाईफ खूप सुंदर आहे, खूप जास्त वेळ राहणार आहे. Yes, म्हणजे yes, जर yes. तुम्ही कुठे पाठवत नसाल पण पाठवणार. तुम्हाला पण हो, तो बरोबर, खायचा. बिकॉज बरोबर. अनेकदा काय होतं माहितीये, दिवाळी संपल्यावर दिवाळीतला फराळ खायची इच्छा होते. Absolutely. नाही खरंच खरंच होते खरंच आणि होते. मग तो अनेकदा फराळ ठेवलेला असल्यामुळे त्याला वास यायला लागतो. Yes, किंवा yes, मग yes, तो yes. तेलकट, Yes. फार तेल शेवटी तो तेल सोक केलेला खरंय, असतो. खरंय, पण खरंय, तुमच्यासाठी हे उत्तम पर्याय आहे. मस्त, पॅक्ड मस्त. असल्यामुळे मस्त. ते राहणार आहे बरेच Yes, दिवस. yes. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढा खाल्ला आणि तो नंतर राहिला तरी काहीही प्रॉब्लेम नाही. Yes. सो येस, आपण आता चकली खाणार आहोत. Yes, yes. चकली बद्दल बरेच गोडवे ऐकलेले आहेत, स्वतः चकली ट्राय करूया आपण. 100% तळलेली आणि 80 ते 90% तेल काढलेली चकली. हा. रंग पण आणि अतिशय तू सुंदर आहे. अशीच तोड हं, म्हणजे क्रंचीनेस तुला जाणवेल. मी असं तोडू नको हम्म. डायरेक्ट. सो माझी दिवाळी ऑलमोस्ट सुरू झाली आहे. फराळ करायला लागले मी म्हटल्यावर. अनेकदा मी आता म्हणणार होते की एअर फ्राईड किंवा जे तेल काढलेली चकली बरोबर, असते ती बरोबर. कडक होते. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. ही कडक नाहीये, येस. ती व्यवस्थित तुटते. साईज बघा, जर तुम्हाला साईज बघायची असेल तर. आणि Medium 80 size ते आहे. 100 पीसेस मिळते माहिती आहे ना तुला किलो मध्ये. किलो मध्ये. ओ येस येस. आणि किलो कशी आहे ही? ही 600 रुपये किलो आहे. ओके. सो चकली भाजणीची प्रॉपर चकली येस येस. 80 ते 90 आणि pieces तेल मिळणार. काढल्यामुळे ती हलकी होते म्हणून तुम्हाला जास्त पीसेस मिळतात. आणि आणि किंमत तेवढीच आहे. आणि टेस्ट पीसेस अतिशय थँक्यू थँक्यू सुंदर आहे. थँक्यू मी म्हणाले तसं अनेकदा तेल काढल्यानंतर ती टेस्ट राहत नाही. एक्झॅक्टली ना. टेस्टलेस अजिबात होऊन जाते ती. तेल नाही आहे कुठेही. येस येस. म्हणजे तुम्ही आता हात बघा ना तुमचा. तेच मी म्हणते की कुठेही तेल नाही आहे. सुंदर. आणि मी अतिशयोक्ती करत नाहीये. मी जे खाते ते मला प्रचंड आवडेल. आणि तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत जे सजेस्ट केलंय ते बेस्टच सजेस्ट केले. आणि मला आवडणार नाही तर मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही, हे मी अनेकदा म्हणते. त्यामुळे बेस्ट जागा फराळासाठी स्वतः घेणार असाल, कोणाला पाठवायचं असेल तर फक्त 19 तारखेपर्यंत. म्हणजे जर अमेरिकेत किंवा इतर देशांमध्ये पाठवायचं असेल बाहेरच्या तर आम्ही देशात. 19 तारखेपर्यंत घेतोय. अदरवाईज हे तुम्ही कधीही या. दिवाळीभर पाहिजे ते आणि पाहिजे तेवढं तुम्हाला मिळेल. एक्झॅक्टली. आणि इंटरनल मुंबईमध्ये हो, डिलिव्हरी देणार ना होते. आम्ही. घरपोच सेवा आहे. मुंबई, ठाणा, वाशी 3 तासात मिळणार तुम्हाला फराळ. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 3 दिवसात मिळणार. वा. अख्ख्या भारतात तुम्हाला 4 दिवसात मिळणार. बेस्ट. घरपोच सेवा आहे. त्याला काय Yes. मिनिमम काही नाही काही नाही. 1 किलो मागवा 2 किलो मागवा. क्वांटिटीचा काही काही मिनिमम. मिनिमम असं नाहीच आहे. पण माझ्या मते तुम्ही हे सगळे प्रकार म्हणजे अनारसे, चिरोटे, हो मीन तिकडनं राहिला मला- माझा मीन. तिकडनं तिने जे काही सजेस्ट केलंय की बेक हे राहिलेलं आहे आणि तिने जो पाठवलेला आहे ते बघा, हे 100% बेक शंकरपाळी आहे ना. तो आलेला आहे. आणि 100% बेक. शंकरपाळ्यांशिवाय कसा बरं फराळ yes. कम्प्लीट होईल नाही का? म्हणजे त्यांना कुठेतरी लेफ्ट आउट फील केलं असं. येस येस. सो नाईस. मी मागे पण सांगितलं होतं की जागतिक कीर्तीचे जे शेफ आहेत संजीव कपूर,
त्यांनी माझी एवढी तारीफ केली ना, वाव. ते म्हणाले सचिन क्या बात आहे, तुझा बेस्टेस्ट प्रॉडक्ट हा आहे हम्म. बेक शंकरपाळे. अजिबात तो म्हणाला मी गोडाचा पाकिट उघडलं ना की ते संपेपर्यंत मी खातो. आणि मुळात हेल्थ साठी आपण जेव्हा हेल्थ प्रश्न कॉन्शियस होतो येस दिवाळीत बरेच वेळेला आपण हो आपली ना, डाएट हो ना, बाजूला हो ना. सोडतो, पण तरीही खूप खाल्लं जातं. पण असा Exactly, फराळ exactly. असेल तर अजिबात त्यामुळे बिनधास्त घाबरू नका, भरपूर खा. गिल्ट कॉन्शियस कॉन्शियस येणार नाही. एक्झॅक्टली. आणि 560 रुपये किलो आहे ओके आणि झिपलॉक दिलेलं आहे. ओके ते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं खा, बाकी झिप करून ठेवून द्या. एक्झॅक्टली. सो हे 140 रुपयाला आहे पाव किलो. एवढं पुरणार नाही, त्यामुळे घेतानाच 2-3 पाकिटं घ्या, नंतर तुम्हाला हवंय असं वाटेल. आणि मला आणि तेव्हा संपलेलं असेल. एक्झॅक्टली. आणि मला प्रचंड आवडतीये ती कॅमेरा पलीकडनं ह्यांच्या स्टाफ मधली मुलगी, कारण काय तिने आता चिवडा काढलेला आहे. ओके. आणि म्हणजे मी तिच्या प्रेमात पडावं इतकी ती मागणं सजेस्ट करते की हे पण. त्यामुळे सगळं झालेलं आहे आणि आता चिवडा आलेला आहे. आणि चिवड्याला नाही कसं म्हणणार ना तुम्ही. तर आपण शंकरपाळ्यांबद्दल बोलत होतो. ऍक्च्युली सगळंच खूप उत्तम आहे. आणि छोटी पाकिट जर तुम्हाला ट्रायलसाठी हवी असतील, आधी टेस्ट एकदा, म्हणजे मी सांगते म्हणून नाही, स्वतःला टेस्ट करायची असेल तर पाव किलो 200 ग्रामची पाकिट आहेत अवेलेबल. ती तुम्ही घेऊन बघा. ती आवडली तर नक्की ऑर्डर करू शकता. आणि चिवडा आपण खाऊन बघूया. छान गोड पण आहे, क्रिस्पीनेस पण आहे आणि टेस्ट आहे. सो मी म्हणते मगापासून सगळं आतापर्यंत मी खाल्लेलं मला आवडलेलं नाही आहे असं अजिबात नाही. सगळ्याचे रेट्स आर व्हेरी रिझनेबल. जो बाहेर रेट्स आहेत त्याच रेट्सला ऑलमोस्ट आपल्याकडे सगळं मिळतं. आपण मगासपासून बोलतोय की हॅम्पर्स पाठवू शकतोय आणि फराळ पाठवू शकतोय, पण अनेकदा आपल्याला घरातला फराळ पण पाठवायचा असतो आणि त्याच्यासाठी गोडबोले त्याच्यासाठी सुद्धा तत्पर आहेत. सो त्यांचे दुकानं जिथे जिथे आहेत 60 ठिकाणी, तिथे एक इव्हेंट होणार आहे 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर मध्ये. आणि तुम्ही तुमच्या घरी बनलेला फराळ आणून द्या, कपडे आणून द्या, भांडी आणून द्या, जे काय तुमच्या नातवंडांना, मुलांना, सुनांना काही पाठवायचं असेल, तुम्हाला ड्रेस वगैरे पाठवायचे असतील, कपडे पाठवायचे असतील, ते मला आणून द्या. लीडिंग ज्या कुरिअर कंपनी आहेत त्यांचे माणसं माझ्या इकडे बसलेली असतात. ते व्यवस्थित तुमच्या समोरच पॅक करतील आणि पाठवून देतील आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत ते दिवाळीच्या आधी पोहोचेल याची जबाबदारी माझी. काय हवंय अजून, म्हणजे यांचाच फराळ असं नाही, करेक्ट. तुम्हाला जर, कारण बरेच जणांना काय हवं असतं माहिती ना, की प्रत्येकाची आई सुगरणच असते. त्यामुळे मला जर माझ्या आईने बनवलेला फराळ जर अमेरिकेत खायला मिळाला तर नथिंग लाईक इट. आणि अनेकदा कसा पाठवावा, कुठे पाठवावा, क्वेश्चन मार्क्स असतात. काही जणांना माहित नसतं, पहिल्यांदाच गेलेले असतात मुलं किंवा स्टुडंट्स असतील आणि त्यांना माहित नसेल, तर यू हॅव अन ऑप्शन. गोडबोले त्यासाठी सुद्धा तत्पर आहेत. सो त्याच्यासाठीचे नंबर्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स हे सगळे ऍज युजल मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. त्यांना कनेक्ट करा. इथे तुम्हाला भारतामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा हवा असेल फराळ, त्याच्यासाठी सुद्धा त्यांचा नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहेत. तरीही नंबर एकदा ऐकून घ्या, 7506704568. त्याच्यावर व्हॉट्सअप सुद्धा आहे. जो सगळे रेट्स तुम्हाला मी सांगितलेले आहे. उत्तम दर्जाचा फराळ, अगदी घरगुती आणि उत्तम क्वालिटीचा, हेल्थ साठी बेनिफिशियल असं सगळं परिपूर्ण असा घरगुती फराळ आणि गेले अनेक वर्षांची परंपरा असलेला गोडबोलेंचा फराळ आहे. त्यामुळे बिनदिक्कतपणे घेऊ शकता. भरपूर जणांनी या आणि भरपूर फराळ घेऊन जा. नक्कीच या. आणि प्लीज डोंट मिस त्यांचे चिरोटे आणि करंजी प्लीज ट्राय करा. खूप सुंदर आहे. बाकी सगळं तर उत्तम आहे. सो थँक्यू सो मच सचिनजी. आणि मस्त वाटलं, खूप सुंदर. आणि फराळ म्हणजे छान, दिवाळीची माझी छान सुरुवात झालेली आहे गोडबोलेंचा फराळ खाऊन. थँक्यू सो मच. पुन्हा भेटत राहू. थँक्यू आणि शुभ दीपावली तुम्हालाही. थँक्यू. तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहे. पुन्हा भेटूच.